नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नदी प्रणाली टॉपिक करत आहोत. आप्पा हातनुरेंच्या 21,000 प्रश्न संचामधून. त्यात पहिला प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील खाड्यांचं स्थान दर्शवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे वरून खाली यायचं आहे. तर खालची तर तुम्हाला माहिती की तेरेखोल सगळ्यात शेवटी येते आणि सगळ्यात वर कोणती येते. मग वर पण तुम्हाला ऑप्शन दिलेलेच आहे इथे, ए आणि ए. तर म्हणजे राजापुरी. आणि जर तुम्हाला ट्रिक माहिती असेल की दाव धरा बांधा जब जैवी देखते, ही खाड्यांची ट्रिक आहे. याच्यामध्ये दातीवरा, तांजा वैतरणा नदीवर आहे, त्यानंतर धरमतर, राजापुरी, बाणकोट. ते इथं राजापुरी म्हणजे पहिले राजापुरी येतं, त्यानंतर बाणकोट, दाभोळ, त्यानंतर दाभोळ येतं आणि जैतापूर आणि विजयदुर्ग. तर 3 नंबरला विजयदुर्ग. तर असं ऑप्शन आहे ABCD. ठीक आहे, एक ऑप्शन आहे. कोकणातील जिल्हे आणि त्यामध्ये वाहणाऱ्या नद्या याबाबत अयोग्य पर्याय. अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय सांगा. तर रायगडमध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, बाव. जर तुम्हाला माहीत असेल की बाव ही रत्नागिरीमध्ये येते ना की रायगड, तर पहिलाच ऑप्शन आहे. बाकी रत्नागिरीमध्ये वशिष्ठी, काजळी, जोग, भारजा. सिंधुदुर्गमध्ये गड, कर्ली, तेरेखोल, आचरा. तर सगळ्यात खाली येतं सिंधुदुर्गमधल्या. त्यानंतर येतं सगळ्यात वरचे पालघर, वैतरणा, पिंजाळ, सूर्या, देहरजा. हे सगळ्यात वर येतात. त्यानंतर रायगडमधल्या पाताळगंगा, अंबा, कुंडलिका. तर नेक्स्ट टाईम जेव्हा प्रश्न येईल तेव्हा हे सगळं माहिती पाहिजे. आणि आता माहीत पडलं आहे की बाव ही रत्नागिरीमधून आहे. त्यानंतर शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो. तर शिवना, कादवा या गोदावरीच्या नद्या आहे. तर कुठे होतो, अजिंठा डोंगररांगांमध्ये. तर खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही. तर त्याच्यासाठी माहिती पाहिजे की भीमाची उपनदी कोणती आहे. सीना, भामा, मान, घोड, कुकडी या सगळ्या. तर तेरणा आहे का, तेरणा नाही आहे, मांजराची आहे. मांजरा कोणाची, गोदावरीची. खालीपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी. आता कृष्णाच्या योग्य जोडी सांगायची, मलप्रभा, तुंगभद्रा. कारण ह्या कुठे महाराष्ट्राच्या सगळ्यात खाली येतात, कर्नाटक बॉर्डरमध्ये, मलप्रभा, तुंगभद्रा. त्यानंतर खालीपैकी कोणती नद्या महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशात वाहत नाही. तर कोकणातनं नाही वाहत. आपल्याला माहिती की वैतरणा, उल्हास सगळ्यांना माहिती आहे. माही, अंबा. आता माहीची नदी आहे ती कच्छच्या रणाची आहे. अंबा, पाताळगंगा सर्वांना माहिती आहे. ऑप्शन आहे B. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या त्यांच्या उपनद्या यांच्या जोड्या लावा. आता तापी तुम्हाला माहिती आहे की बोरी, तापी नदी सगळ्यात वर आहे. त्यानंतर वैनगंगा आहे. वैनगंगा कोणाची आहे, गोदावरीची. वैनगंगा, कर्रान. त्यानंतर मांजरा, कारंजा, मांजराची कारंजा. मांजरा काय बघतं, कारंजा बघतं. सिंधबिंद गोदावरीच्या माहिती आहे. तर सिंधवाणाची बिंदुसरा, मांजराची कारंजा, वैनगंगाची कर्रान, तापीची आहे बोरी. त्यानंतर गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के, 49%, निम्म्यापेक्षा जास्त टक्के तर व्याप्त. आणि गोदावरी किती किलोमीटर, 768. खालीपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा आणि तापी खोरेमधील जलविभाजक आहे. तर कोणती पर्वतरांग, आता सातपुड्याच्या वर आहे नर्मदा नदी आणि खाली आहे तापी नदी, तर सातपुडा. त्यानंतर महाराष्ट्रातील खाड्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. महाराष्ट्रातल्या खाड्यांच्या संदर्भात पाताळगंगा नदीवर धरमथरची खाडी आहे. पाताळाचा धरम असं लक्षात ठेवा, पाताळाचा धरमथरची खाडी. शुक नदीवर बाणकोट. तर शुक कसं काय बाणकोट, विजयदुर्ग, विजयचा शुकाट असं लक्षात ठेवा. विजयदुर्गची खाडी आहे शुक नदीवर आहे आणि बाणकोटची खाडी सावित्री नदीवर आहे, सावित्रीचा बाण. त्यानंतर खालीपैकी कोणत्या पर्वतरांगा, टेकड्या गोदावरी नदी खोरे व भीमा नदी खोरे यांना एकमेकापासून काय करता, वेगळं करता. तर गोदावरी आणि भीमाला वेगळं करता आलंच की बालाघाट डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट बीडमध्ये. महाराष्ट्रातील पश्चिमेकडून तडाव व्यवस्थेतून वाहणारी सर्वात मोठी नदी. तर पश्चिमेची सर्वात मोठी सर्वांना माहिती तापी आहे, 724 किलोमीटर. त्यानंतर नर्मदा 54 किलोमीटर नाही येणार. शास्त्री, आता नर्मदा पण पश्चिमेकडची आहे. उल्हास ही कोकणातली आहे, पश्चिमेला वाहते, तर 122 किलोमीटर आहे. आता उल्हास आणि वैतरणामध्ये कोणती मोठी आहे, तर उल्हास ही मोठी आहे, वैतरणा 120 किलोमीटर आहे. त्यानंतर मंदार आणि दर्डी हे प्रसिद्ध धबधबे कोणत्या 2 नद्यांच्या संगमावर आढळतात. छोटी आणि तवा नदी माहिती आहे नर्मदामध्ये, नर्मदाची आहे. मंदार आणि दर्डी हे धबधबे छोटी तवा या नद्यांच्या संगमावर आढळतात. महाराष्ट्रातील मुख्य नदी व तिची उपनदी यांच्या जोड्या. भीमाची माहिती आहे, भीमाची कुठे आहे, कर्रा. भीमाची काय, कर्रा. आता आधी पाहिलं आपण वैनगंगाची होती कर्रान आणि भीमाची आहे कर्रा. कृष्णाची भीमा आहे, कुठे मिळतात, कुरकुड्डी, रायचूरला मिळतात. गोदावरीची दुधना, तापीची बोरी आधी पाहिलं आहे, गोदावरीची दुधना आहे. वर्धा नदी व वैनगंगा नदी यांचा संगम झाल्यानंतर त्या नदीस कोणत्या नावानं ओळखलं जातं. तर कोणत्या नावाने, प्राणिता सगळ्यांना माहिती आहे. पैनगंगा वर्धा एकत्र येतात म्हणजे वर्धा नदी मिळते.
आणि वर्धा वैनगंगा एकत्र येतात प्राणिता. आणि ही प्राणिता महाराष्ट्र तेलंगणाला 117 किलोमीटर लांबी बनवते. तापी जलप्रणालीची लांबी विचारली आहे, ही महाराष्ट्राची नाही विचारली, ही काय विचारली भारतात टोटल तापी 724 किलोमीटर. त्यानंतर भीमा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यान कोणतं डोंगररांग आहे. आता आधी पण पाहिलं हरिश्चंद्र बालाघाट, याच्यावर जास्त प्रश्न विचारले. भीमा गोदावरी हरिश्चंद्र बालाघाट. कृष्णा, आता जोड्या लावायच्या. कृष्णा नदी सह्याद्री पर्वतरांग येते, पण कृष्णा सह्याद्रीमध्ये कुठे आहे, महाबळेश्वरपासून साताऱ्याला. आणि गोदावरी ब्रह्मगिरी डोंगररांग नाशिकची. तापी बैतुले, आता गोदावरीला दक्षिण गंगा पण म्हणतात. त्याच्यानंतर तापीची लांबी 208 किलोमीटर आहे, गोदावरीची 668 आहे. तापी बैतूलमधून उगम पावते, बैतूलमधून कुठे, महादेव. तापीची ना महादेव. त्यानंतर नर्मदा मैकल, नचा म होतो, नर्मदा मैकल किंवा नर्मदा मैकलात्यू, ऐसा भी ध्यान में रख सकते हो. खालीपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तीरावरील कोणत्या उपनद्या आहे. पूर्णाची उजव्या तीरावरील म्हणजे पूर्णा ही तापीचीच उपनदी आहे. तापीची पण आहे आणि गोदावरीची पण एक पूर्णा आहे, पण ही तापीची दिलेली त्यांनी इथे. काटेपूर्णा, बिस्वा, भुलेश्वरी, शहाणूर. तर काटेपूर्णा, भुलेश्वरी, शहाणूर या तिघी नद्या माहिती असतात, पण काटेपूर्णा ही खालून येते, नदी अशी वाहत जाते आणि इकडून काटेपूर्णा येते. भुलेश्वरी आणि शहाणूर या काय येतात, वरून येतात. तर नदी पश्चिमेला वाहते म्हणजे वरून कोण मिळतं, भुलेश्वरी, शहाणूर. विचारलं काय, उजव्या तीरावर म्हणजे इकडचा उजवा तीर म्हणजे हे 2 येतील, ही नाही येणार. इथं फसवायला ऑप्शन पण दिले त्यांनी. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा ही इंद्रावती व प्राणिता नद्यांनी बनलेली आहे. गडचिरोलीची म्हणजे खालची सीमा आहे कोणाची बनली, इंद्रावती प्राणिता, बरोबर. इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून प्राणिता नदी ही तेलंगणा राज्याच्या असलेल्या सीमेवर आहे. तर बरोबर आहे. इंद्रावती नदी कुठून येते, कलाहंडी, ओरिसा छत्तीसगड आणि नंतर महाराष्ट्रामध्ये येते ती. त्यानंतर दोघी बरोबर येते. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेला आहे. प्रवरा नदी म्हणजेच गोदावरी नदी. गोदावरी नदी ही हरिश्चंद्र डोंगराच्या वर आहे. तर बरोबर आहे. गोदावरी आणि भीमा आपण आधी पाहिलं ते. वर्धा वैनगंगा गोदावरी नदीच्या उपनद्या आहे, बरोबर आहे. त्यानंतर गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदी. आता उकाई विचारलेले भरपूर जणांना नर्मदा वाटेल, तर उकाई हा तापी नदीचा प्रकल्प आहे. गुजरात बोललेलं आहे इथे तापी नदी. आणि नर्मदाची उदाई आहे, उदाई. नर्मदाच्या 3च नद्या आहे, तवा, देवगंगा आणि उदाई, या 3 लक्षात ठेवायच्या. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही. तर इंद्रावती ही भीमाची उपनदी नाही, कारण इंद्रायणी, भीमा हा इंद्रायणीचा तांदूळ खातो, तर इंद्रायणी लक्षात ठेवायचं. नीरा, सीना, घोड, कुकडी ते आहेच इंद्रावती. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या वर आहे. प्रवरा ही गोदावरीची उपनदी, बरोबर. मागे जे पाहिलं तेच आहे. वर्धा वैनगंगा गोदावरी नदीच्या उपनद्या, बरोबर आहे दोघी. त्यानंतर प्रवरा, कुकडी काय विचारलं आहे. प्रवरा व कुकडी या नद्यांदरम्यान स्थित डोंगररांगा हरिश्चंद्र डोंगर जे आधी पाहिलं. प्रवराची गोदावरी आहे, कुकडीची भीमा आहे, म्हणजे दोघांची हरिश्चंद्र डोंगररांग. आता बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. बालाघाट कुठे, बीड पाटोदा पठारावरून हिचा उगम होतो आहे, तर बालाघाट पठार, बरोबर आहे. तापी गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगा आहे. तापी आणि गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहे, तर बरोबर आहे. कारण बघा सगळ्यात पहिले येते नर्मदा, मग तापी, गोदावरी, भीमा. नर्मदा आणि तापीमध्ये काय आहे, सातपुडा डोंगररांग, बरोबर. नर्मदा तापीमध्ये. तापी गोदावरीमध्ये काय आहे, सातमाळा अजिंठा, सातमाळा अजिंठा. गोदावरी आणि भीमामध्ये काय येतं, हरिश्चंद्र बालाघाट. भीमा आणि कृष्णामध्ये काय येतं, शंभू महादेव डोंगररांग. कोकणातील या नद्या जास्त लांबीच्या आहेत. वैतरणा आणि उल्हास जास्त लांबीच्या, यांच्याबद्दल कधी ऐकलं नाही. वैतरणा आणि उल्हासमध्ये कोणती मोठी विचारली, तर उल्हास ही मोठी 122, वैतरणा 120 आहे. कोकणातील नद्या अतिवेगाने वाहतात, त्याची काही कारणं दिली आहे, योग्य ती ओळखा. तर पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे, किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किलोमीटर. आता हे पूर्वेला बऱ्याच जणांना चुकीचं वाटेल, पण सह्याद्री पर्वत म्हणजे हे कोकणाचं बघतो ना आपण, तर कोकणाच्या पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे. किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किलोमीटर. नद्या लांबीने अख्खूड असतात, छोटासाच भाग आहे, अख्खूड नद्या असतात. नद्यांचे पात्र रुंद किंवा विस्तृत आहे. तर हे असं नाही आहे, हे कुठे आढळतं, हे पठारावर आढळतं, तर हे चुकीचं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. त्यानंतर खालीपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो. प्राणिता, प्रवरा, वर्धा, मांजरा. चढता क्रम सांगितला आहे, सगळ्यात मोठी मांजराच आहे.
हे 2 ऑप्शनमध्ये कठीण होऊ शकतं, पण ज्याला माहिती की वर्धापेक्षा प्रवरा मोठी आहे त्यांचं बरोबर येऊ शकतं. वर्धापेक्षा प्रवरा मोठी नाही, वर्धाच मोठी आहे, वर्धा मोठी आहे, सॉरी. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? कोकणमध्ये मध्य कोकण म्हणजे रायगड बघा. पालघर येतं, त्यानंतर येतं ठाणे, पालघर, ठाणे, त्याच्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर रायगड मध्यभागी येतं, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मग यामध्ये तुम्हाला माहिती देवगड आणि कर्ली हे सिंधुदुर्गमधले आहे, हे नाही येणार. आता धरमतर, कलावत, तेरेखोल नाही येणार, शेवटी आहे डहाणू, वसई, दातिवरे. वसई तर स्टार्टिंगला, हे पण नाही येणार, म्हणजे ज्याला माहीत पण नसेल ना त्याचं पण आन्सर बरोबर येऊ शकतं.